महत्त्वाची बातमी, राज्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। कोकणात उष्णतेची लाट नाहीये, मात्र तापमान अधिक असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, राज्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, काय अधिक तपशील? बरोबर, आपण या ठिकाणी बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये वेगवेगळे बदल हे होत आहेत। काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये आपण बघितलं उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली आहे। आणि त्यामध्ये हवामान खात्याकडनं आपण या ठिकाणी बघितलं अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। या ठिकाणी येलो अलर्ट हा हवामान खात्याकडनं जारी करण्यात आलेला आहे। तसेच पुढचे 3 दिवस आपण बघितलं या ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट ही मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामध्ये जर मुंबईमध्ये देखील आपण बघितलं तर या ठिकाणी 35 अंशापेक्षा पुढचं तापमान या ठिकाणी आहे। त्यामुळे उष्णता ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे नागरिकांना देखील या ठिकाणी त्रास होत आहे। त्यामुळे शासनाकडे देखील सांगण्यात आलेलं आहे की घराबाहेर आपण पडायचं असेल तर काही काम असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर आपण या ठिकाणी दुपारच्या वेळेमध्ये घराबाहेर पडू नका। 12 ते 4 दरम्यान आपण घराबाहेर पडू नका असं आव्हान देखील करण्यात आले आहे। तसंच आपण असं देखील आव्हान केलं गेलं आहे की सतत पाण्याचा वापर हा पिण्याचा करा, कारण की त्यामुळे कुठलाही त्रास या ठिकाणी होणार नाही असं देखील आव्हान हे करण्यात आले। पण आपण या ठिकाणी तापमान आपण बघितलं तर मुंबईमध्ये 34.4 डिग्री तापमान आहे, तर अहिल्यानगरमध्ये 43 डिग्री आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 43.6 डिग्री आहे, तर बीडमध्ये 44 डिग्री आहे, तर जळगावमध्ये 45.5 डिग्री आहे, तर कोल्हापूरमध्ये 38.7 डिग्री आहे आणि मालेगाव आणि निश्चित मनोज, त्यामुळे एकंदरीतच आता पुढचे 3 दिवस नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हे करण्यात आलेलं आहे। या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।